लघु सिद्धांत कौमुदीमध्ये संज्ञा प्रकरण चालू आहे. त्या संज्ञा प्रकरणामध्ये काल आपण विचार केला होता तुल्यास्य प्रयत्नम सवर्णम. बरोबर. सूत्राचा अर्थ बघत असताना सांगितलं होतं की तालु इत्यादी स्थान अर्थात वर्णांचे उच्चारणाचे जे स्थान आहे ते आणि अभ्यंतर प्रयत्न हे ज्या वर्णाचा ज्या वर्णाबरोबर समान आहे त्यांची परस्परा काय होते सवर्ण संज्ञा होते. सवर्ण संज्ञा कळण्याकरिता कुणाची कुणाबरोबर सवर्ण संज्ञा आहे हे कळण्याकरिता दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक तर त्या वर्णाचं उच्चारण स्थान कळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या वर्णाचा अभ्यंतर प्रयत्न कळाला पाहिजे. बरोबर. तर काल आपण चिंतन केलं होतं कशाचं स्थानाचं. तर कोणत्या वर्णाचं कोणतं उच्चारण स्थान आहे त्याचा विचार काल झाला. आज आपण बघणार आहोत अभ्यंतर प्रयत्न. बरोबर. परंतु प्रयत्न देखील दोन प्रकारचे आहे. एक आहे अभ्यंतर प्रयत्न आणि एक आहे बाह्य प्रयत्न. बरोबर. अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय की वर्ण उच्चारण होण्याच्या अगोदर जे प्रयत्न होतात त्याला म्हणायचं अभ्यंतर प्रयत्न. वर्ण उच्चारण झाल्यानंतर जे काही प्रयत्न घडतात त्याला म्हणायचं बाह्य प्रयत्न. असा थोडा फरक आहे. तर त्यापैकी पहिला प्रयत्न कोणता आहे अभ्यंतर प्रयत्न. सवर्ण संज्ञा करण्याकरिता हे दोन गोष्टी पहिल्या महत्वाच्या आहेत. तालवादी स्थान आणि अभ्यंतर प्रयत्न. आता ते अभ्यंतर प्रयत्न पुन्हा किती प्रकारचे आहेत 5. ठीक आहे. पंक्ती पहा पुस्तकामध्ये. यत्नो द्विधा सापडलं का. यत्न यत्न म्हणजेच प्रयत्न ते किती प्रकारचे आहेत 2. कोण कोण अभ्यंतर बाह्यश्च. अभ्यंतर आणि बाह्य अशा रीतीने प्रयत्न 2 प्रकारचे. त्यामध्ये पहिला जो प्रयत्न आहे अभ्यंतर त्याचे 5 प्रकार सांगतात. आद्य पंचधा. आद्य आद्य मतलब अभ्यंतर प्रयत्न तो किती प्रकारचा आहे 5 प्रकारचा आहे. कोण कोण सांगतात. स्पृष्ट ईशत स्पृष्ट ईशत विवृत्त विवृत्त संवृत्त भेदा हे 5 प्रकार झाले. कोण कोण बोला एकदा. संवृत्त भेदा हे 5 प्रकारचा काय आहे अभ्यंतर प्रयत्न. त्यामध्ये मग पहिला जो प्रयत्न आहे कोणता स्पृष्ट तो कुणाचा आहे हो तर बघा तत्र स्पृष्टम प्रयत्नम स्पर्शानाम. काय पंक्ती आहे तत्र तत्र म्हणजे त्या 5 प्रयत्नामधून मध्ये पहिला जो प्रयत्न आहे स्पृष्ट नावाचा तो स्पर्शानाम स्पर्श संज्ञक वर्णांचा स्पृष्ट प्रयत्न आहे. स्पर्श ही एक सुद्धा काय संज्ञा. ज्या ज्या वर्णांची संज्ञा आहे कोणती स्पर्श त्यांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्न. पण अभ्यंतर प्रयत्न सुद्धा कोणता स्पृष्ट. कारण अभ्यंतर प्रयत्नाचे सुद्धा किती प्रकार आहेत 5. त्यात 5 पैकी पहिला घेतला कोणता स्पृष्ट तो कुणाचा स्पर्श संज्ञक वर्णांचा. काय जी स्पर्श संज्ञक वर्णांचा. आता स्पर्श ही संज्ञा कुणाकुणाची आहे हो त्याचा विचार येणार आहे लगेच. ठीक आहे. सांगतात पुढे बघा. ईशत स्पृष्टम अंतस्थानाम. 5 अभ्यंतर प्रयत्नापैकी दुसरा अभ्यंतर प्रयत्न कोणता होता ईशत स्पृष्ट. ईशत स्पृष्ट नावाचा जो अभ्यंतर प्रयत्न आहे तो कुणाचा अंतस्थानाम. कुणाचा आहे म्हणजे अंतस्थ ही सुद्धा एक संज्ञा आहे काही वर्णांची. तर कोणकोणत्या वर्णांची संज्ञा आहे अंतस्थ इथं स्वतः मूळमध्ये येऊ राहिलं. बरोबर. परंतु ज्या वर्णांची संज्ञा अंतस्थ आहे अशा वर्णांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता ईशत. एवढं झालं. पुढे ईशत विवृत्तम उष्मणाम.
आता 5 प्रकारच्या अभ्यंतर प्रयत्नापैकी तिसरा अभ्यंतर प्रयत्न आहे कोणता? ईषद विवृत. तो कुणाचा? ऊष्म नाम. ऊष्म संज्ञक जे वर्ण आहेत, ऊष्म ही सुद्धा एक प्रकारची संज्ञा आहे. तर ऊष्म संज्ञक आहे की नाही, जे वर्ण त्यांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? ईषद विवृत. ऊष्म नाम. ऊष्म नाम मतलब ऊष्म वर्णानाम. अभ्यंतर प्रयत्न कोणता? ईषद विवृत. पुढे विवृत्तम स्वरानाम. स्वर, तर स्वरांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे जी? विवृत्त. बरोबर. म्हणजे साऱ्या स्वरांचा अभ्यंतर प्रयत्न विवृत्त आहे, गोष्ट बरोबर. पण एक अपवाद येऊ राहिला. काय? रस्वस्य अवर्णस्य प्रयोगे संवृत्तम प्रक्रिया दशायाम तो विवृत्तम एव. तसं पाहिलं तर साऱ्या स्वरांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे? विवृत्त. पण अच्या बाबतीत थोडंसं सांगतात की दोन अवस्थेमध्ये, एक प्रयोग दशेतला आणि एक आहे प्रक्रिया दशेतला काय काय? प्रयोग दशेतला आणि प्रक्रिया दशेतला प्रयोग दशा काय आहे आणि प्रक्रिया दशा काय आहे? तर प्रक्रिया दशा म्हणजे रूप सिद्धी करत असताना जी प्रक्रिया आहे ना, त्याला म्हणायचं काय? प्रक्रिया दशा. आणि प्रयोग मतलब रूप सिद्ध झालं, त्याचा फक्त आता व्यवहारात काय हो राहिला? प्रयोग. तिथं येणारा जो असेल त्याचा मात्र कोणता प्रयत्न आहे? संवृत्त. लिहिले ना, रस्वस्य अवर्णस्य. रस्व अवर्णाचा प्रयोग कालात संवृत्त नावाचा प्रयत्न आहे, अभ्यंतर प्रयत्न. बरोबर. परंतु त्याच रस्व अचा प्रक्रिया दशेमध्ये मात्र विवृत्त आहे. बरोबर. प्रक्रिया दशायाम तो विवृत्त प्रयत्न आहे. झालं जी. 5 प्रकारचे प्रयत्न कळाले. कोण कोण? सृष्ट, ईषदसृष्ट, ईषदविवृत्त, विवृत्त, संवृत्त. आहे की नाही? काय काय? पुन्हा एकदा. सृष्ट, ईषदसृष्ट, ईषदविवृत्त, विवृत्त आणि संवृत्त. ठीक आहे. त्यात सांगितलं पण कोणता अभ्यंतर प्रयत्न कुणाचा हे पण सांगितलं आहे की नाही. आता काय करा, वहीवर लिहा, मी सांगतो. क ख ग घ ङ. क ख ग घ ङ. त्याच्या खालच्या ओळीत लिहा, त्याच्याच खाली बराबर च छ ज झ य. त्याच्या खालच्या ओळीवर ट ठ ड ढ न. त्याच्या खालच्या ओळीवर त थ द ध न. आणि त्याच्या खालच्या ओळीवर प फ ब भ म. प फ ब भ म. झालं. हे 5 वर्ग आहे बरं का. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि ब वर्ग. बरोबर. 5 5 25. बरोबर. आता हे जे 5 वर्ग आहेत, त्या 5 वर्गामध्ये पहिलं वर्ण, पहिला व्यंजन, पहिलं वर्ण कोणता आहे बरं? पहिला वर्ण क. आणि शेवटचा कोणता आहे? म. शेवटचा कोणता आहे? म. तर क आरंभीला आहे, सुरुवातीला आहे, आणि म शेवटी आहे. बरोबर आहे की नाही? मग आता पंक्ती पहा पुस्तकामध्ये. किती? 3 पंक्ती सोडून 4थ्या पंक्तीच्या उत्तरार्धात, म्हणजे 3.5 पंक्ती सोडून द्यायच्या. पुढे सापडलं का? कादयो मांसाना. मिळालं. मधलं नंतर वाचू थोड्या वेळाने. सापडलं कादयो. पंक्ती पहा, त्यांना दाखवून द्या. सापडलं का? कादयो मांसाना स्पर्शा. वाचा. कादयो मांसाना स्पर्शा. ठीक. तर वर 5 प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न सांगितले होते. त्या 5 प्रकारच्या अभ्यंतर प्रयत्नापैकी पहिला अभ्यंतर प्रयत्न कोणता?
आणि स्पृष्ट नावाचा जो अभ्यंतर प्रयत्न आहे तो कुणाचा सांगितला होता बरं? स्पर्शाना. मतलब स्पर्श संज्ञा आहे ज्या वर्णांची, त्यांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? आहे की नाही? सांगितलं होतं ना. आता प्रश्न आला होता आपल्याला काय की स्पर्श संज्ञा कुणाकुणाची आहे बुवा, तर त्या या ओळीत सांगितलंय बघा. कादयो मावसाना हा स्पर्श. ठीक आहे. कादयो, कादयो मतलब क आहे, आधी, आरंभी, सुरुवातीला, ज्यांच्यात, असे ते कादी है की नाही. आणि मावसान, अवसान म्हणजे शेवट. म आहे अवसान मध्ये, शेवटी, ज्यांच्या, त्याला म्हणायचं काय? मावसान. तर क आहे सुरुवातीला, म आहे शेवटी. किती वर्ण झाले? 25. आता लिहिले ना हे 25. त्याला म्हणायचं कादयो मावसाना. ही जी 25 वर्ण आहे की ज्यांच्या आरंभीला क आहे आणि शेवटी म आहे, त्यांची, त्या 25ांची संज्ञा कोणती? स्पर्श. कोणती संज्ञा आहे? आणि अशा ती स्पर्श संज्ञा वाले जे 25 त्यांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? स्पृष्ट. लक्षात आला आता? स्पृष्ट हा अभ्यंतर प्रयत्न कुणाचा? या 25ांचा. लक्षात आलं? तीच दिले. कादयो मांसाना हा स्पर्शाहा. झालं जी. पुढे 5 अभ्यंतर प्रयत्नापैकी दुसरा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे बरं? ईषद स्पृष्ट. बरोबर. आणि ईषद स्पृष्ट हा अभ्यंतर प्रयत्न कुणाचा सांगितला होता बरं? अंतस्थ वर्णांचा. अंतस्थ वर्णांचा म्हणजे अंतस्थायी संज्ञा ज्यांची, त्यांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? ईषद स्पृष्ट. बोल म्हणे का अंतस्थ संज्ञा कुणाची? दिलंय बघा आता खाली. कादयो मांसाना स्पर्श, याच्या पुढची वळ यनः अंतस्था. सापडलं? यनः अंतस्था. यनची संज्ञा आहे कोणती? अंतस्थ. यन, यन म्हणजे कोण? य व र ल. 4 य व र ल प्रत्यार हा यन. त्याच्यामध्ये येणारे वर्ण कोण कोण? य व र आणि याच्या ओघांचं नाव आहे काय? अंतस्थ. बरोबर. आणि अंतस्थ संज्ञक वर्णांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता सांगितला होता? ईषद स्पृष्ट. बरोबर. ध्यान द्या. तर अंतस्थ वर्णांचा अभ्यंतर प्रयत्न ईषद स्पृष्ट आहे. बरोबर. सांगा बघू उद्धव महाराज, यचा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे? ईषद स्पृष्ट. वचा? लचा? रचा? रचा? क्यू? का बरं? हा अंतस्थ आहे ते. यन आहे म्हणून अंतस्थ आहे. अंतस्थ आहे म्हणून अंतस्थांचा अभ्यंतर प्रयत्न सांगितला होता कोणता? ईषद. लक्षात आला आता? चला मग तिसरा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे? ईषद विवृत्त. ईषद विवृत्त नावाचा जो अभ्यंतर प्रयत्न आहे तो कुणाचा? उष्म वर्णांचा. बरोबर. उष्म वर्ण. उष्म ही संज्ञा कुणाची आहे बुवा? तर दिलंय बघा तिथं खाली. शलः उष्माणः. सापडलं का? शल, शलची संज्ञा आहे काय? उष्म. उष्म, उष्म वर्ण. शलला उष्म म्हणतात. हा सांगा. शल, शल म्हणजे कोण कोण? श, श, स, ह. चौघ. शल मध्ये किती येतात? 4. कोण कोण? श, श, स, स, ह. वेगवेगळे उच्चारण झालं पाहिजे. श, श, स, ह. फरक झाला की नाही? श. बऱ्याच लोकांना तिन्हीचं उच्चारण वेगळं करता येत नाही. ते साऱ्यांना सहसच म्हणतात, शशच म्हणतात. श अलग आहे. श हा कसा आहे? श तालव्य, श मूर्धन्य, स दंत्य आहे की नाही, आणि ह कंठ. बरोबर आहे की नाही? हे चौघांची संज्ञा काय बनली? उष्म. आणि उष्मांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? ईषद विवृत्त. ईषद विवृत्त. बरोबर आहे ना? ईषद विवृत्तम उष्मनाम आहे की नाही? सांगा बरं मग हचा अभ्यंतर प्रयत्न कोणता आहे? ईषद विवृत्त. ईषद विवृत्त. सचा ईषद विवृत्त. सचा ईषद विवृत्त. श ईषद विवृत्त. ह
ईषद विवृत्त. लक्षात आलं? चला मग शलह उष्मानह लागलं. अचह स्वराह आणि वरात ना विवृत्त प्रयत्न हा कुणा सांगितला होता? स्वरांचा. स्वरांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? विवृत्त. बरोबर आहे ना? विवृत्त. मग म्हणे का हो स्वरांचा, पण स्वर कोण आहेत? उत्तर दिलं तिथं अचह स्वराह. अच जे आहेत त्याला काय म्हणायचं? स्वर. अच म्हणजे अ पासून च पर्यंत प्रत्यार आहे. किती वर्ण येतात त्याच्यात? 9. त्यांची काय संज्ञा आहे? स्वर. त्या अचला काय म्हणायचं? स्वर. आणि त्यांचा अभ्यंतर प्रयत्न कोणता? विवृत्त. लागलं? पुढे चला. क ख इति कखाभ्याम प्राग अर्ध विसर्ग सदृश जिव्हामूलीय. सापडलं का? क ख पुस्तकात सापडलं. क च्या अगोदर काय आहे? अर्ध विसर्ग सारखे चिन्ह आहे. असं चंद्र, अर्धा चंद्र वर अर्धा चंद्र खाली, त्यालाच म्हणायचं अर्ध विसर्ग सदृश चिन्ह आहे ते. आणि त्या चिन्हालाच काय म्हणायचं? जिव्हामूलीय. काय म्हणायचं? कोणत्या चिन्हाला जिव्हामूलीय म्हणायचं? जे अर्धविसर्गासारखा आहे. पण क आणि ख च्या अगोदर असेल तरच त्याची संज्ञा कोणती? जिव्हामूलीय आहे की नाही? अन्य कुठं जर लिहिलं तर त्याची जिव्हामूलीय संज्ञा असं नाही. तर क ख इति कखाभ्याम प्राग, क आणि ख च्या पहिले अगोदर असलेल्या त्या अर्धविसर्गा सदृश चिन्हाची संज्ञा आहे कोणती? जिव्हामूलीय. क ख इति कखाभ्याम प्राग अर्धविसर्ग सदृश, अर्धविसर्गासारखं जे चिन्ह त्याला म्हणायचं जिव्हामूलीय. पुढे प फ इति पफाभ्याम प्राग अर्धविसर्ग सदृश उपद्मानीय. सापडलं ना? आता बघा तसंच चिन्ह आहे. चिन्ह तेच अर्धविसर्गासारखं, अर्धचंद्रासारखं. चंद्र अर्धा दाखवायचा वर अर्धा खाली अर्धा, दोघांची विरुद्ध तोंड. कळलं की नाही? लिहिलंय तिथं चिन्ह. पण ते त्याची कोणती संज्ञा आहे? उपद्मानीय. पण त्या नुसत्या अर्धविसर्ग सारखं चिन्ह असलं तर त्याची लगेच उपद्मानीय संज्ञा असं नाही. ती चिन्ह कुठं पाहिजे? प आणि फ च्या अगोदर असेल तरच त्याची संज्ञा होते. कोणती? उपद्मानीय. दिलंय ना? प्राग. प्राग म्हणजे अगोदर. प प इति पफाभ्याम, प आणि फ च्या अगोदर प्राग पहिले अर्धविसर्ग सदृश, अर्धविसर्गासारखं जे चिन्ह आहे त्याला म्हणायचं काय? उपद्मानीय. लक्षात आलं जी? पुढे अं अह इति अचह परऊ अनुस्वार विसर्गऊ. ठीक. म्हणजे वर मात्र वर टिंब दिले बघा, आहे की नाही? स्वराच्या नंतर उच्चारण होतं त्याचं. जसं अ चा उच्चारणाच्या नंतर म होतं की नाही? आहे की नाही? पुन्हा अह त्या विसर्गाचं उच्चारण सुद्धा कसं होतं? स्वराच्या पुढे. तेच दिले. अह इति अचह परऊ. अच म्हणजे स्वर. स्वराच्या पुढे येणारे, पर येणारे ही जी चिन्ह आहेत त्यांना म्हणायचं क्रमशः. पहिल्याला काय म्हणायचं? अनुस्वार. जो डोक्यावर दिला जातो त्याला म्हणायचं अनुस्वार. आणि पुढे एका खाली एक जे 2 टिंब दिल्या जातात त्याला म्हणायचं काय? विसर्ग. लागलं जी? चला. तर आता एकंदरीत अभ्यंतर प्रयत्न कळाले ना? आता काय राहिले मग? बाह्य प्रयत्न. कारण प्रयत्नाचे किती प्रकार सांगितले होते? 2. अभ्यंतर प्रयत्नाचा विचार झाला. आता बाह्य प्रयत्न पुस्तकात पहा. मध्ये ज्या ओळी सोडल्या होत्या ना त्या वाचायच्या आहेत आपल्याला. कुठून सोडलं होतं? बाह्य प्रयत्न तू एकादशधा. सापडलं? एकादश म्हणजे किती? 11. बाह्य प्रयत्न किती प्रकारचे आहेत? 11. कोण कोण? विवारः, संवारः, श्वासः, नादः, घोषः, अघोषः, अल्पप्राणः, महाप्राणः, उदात्तः, अनुदात्तः, स्वरितः च इति. एवढे किती झाले? 11. काय आहे 11? बाह्य प्रयत्न आहेत. काय आहेत? बरोबर आहे ना? मग म्हणे ठीक आहे, तर कोणत्या वर्णाचा कोणता बाह्य प्रयत्न आहे ते पण सांगा, आहे की नाही? आता पुन्हा एक प्रश्न येऊ शकेल, म्हणे का होय बाह्य प्रयत्न तुम्ही कशासाठी सांगत आहात? अभ्यंतर प्रयत्न सांगणं उचित होतं, कारण सवर्ण संज्ञा करण्याकरिता जरूरत होती कणाची? अभ्यंतर प्रयत्नाची. तालवादी स्थान आणि अभ्यंतर प्रयत्न याची काय होती? आवश्यकता होती, म्हणून ते सांगितलं.
काही हरकत नाही. पण बाह्य प्रयत्नाचं निरूपण कशासाठी हा प्रश्न येईल की नाही, तर त्याचं उत्तर काय, प्रसंग प्राप्त आहे. आता प्रयत्नाचा विचार चालू झाला, अभ्यंतर प्रयत्न सांगितले, मग अभ्यंतर प्रयत्न सांगितल्यानंतर कुणालाही आकांक्षा उत्पन्न होईल ना. काय, जर 5 अभ्यंतर प्रयत्न आहे तर बाह्य किती आहे, मग आकांक्षा उत्पन्न होईल. म्हणून प्रसंग प्राप्त म्हणून बाह्य प्रयत्नाचा विचार, एक बात. दुसरी गोष्ट, कधी कधी अशी अडचण येते, असा प्रश्न येतो की तालवादी स्थान आणि अभ्यंतर प्रयत्न पाहून सुद्धा निर्णय होत नाही. मग अशा वेळेस शरण जावं लागतं कुणाला, बाह्य प्रयत्नाला. त्याचा पण आधार घ्यावा लागतो, आहे की नाही. मग त्याचा थोडाफार आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून ते सुद्धा बाह्य प्रयत्न सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून बाह्य प्रयत्नाचा विचार सुद्धा सांगतात. ती बाह्य प्रयत्न किती प्रकारचे, 11 उच्चारण केलाय. आता कोणाचा कोणता बाह्य प्रयत्न आहे त्याचा विचार चालू झाला. खरः विवाराः श्वासाः आघोषाश्च. ठीक, खर नावाचे जे वर्ण आहेत त्यांचा बाह्य प्रयत्न कोणकोणता, विवार, श्वास, आघोष हा प्रयत्न आहे. कुणाचा, खराचा. खर म्हणजे कोण बरं, हाजी सांगा, खर मध्ये कोण कोण येतात, क्रमाने सांगायचा. पाठ नाही केली, चांगला अभ्यास नाही केला ते 14 सत्रांचा. हाजी रामानंदजी महाराज सांगा. खर, हा खर, ख फ छ फ आहे ना पुढं. हा मग बोला. ख फ छ ठ थ छ त क प आणि श स किती झाले, 13 कठोर व्यंजन आहे. प्रत्येक वर्गाचा पहिला, प्रत्येक वर्गाचा दुसरा आणि श श स याला म्हणायचं काय, खर. उष्म नाही, उष्म सारी थोडी आहे. उष्म मध्ये ह पण येतो, हा थोडी घेतला आपण, आहे की नाही. खर कठोर व्यंजन, प्रत्येक वर्गाचा पहिला, प्रत्येक वर्गाचा दुसरा आणि श श स याला काय म्हणायचं, खर. आणि खर नावाचे एवढे जे 13 वर्ण आहेत त्यांचा बाह्य प्रयत्न कोणता, विवार, श्वास, आघोष. ठीक आहे, पुढे पहा. हशः संवाराः नादाः घोषाश्च. संवार, नाद आणि घोष हा आहे बाह्य प्रयत्न कुणाचा, हर्षचा. हर्ष हा सुद्धा प्रत्याहार आहे. हर्ष प्रत्याहारामध्ये किती वर्ण येतात सांगता येईल का संख्या, 20. किती आहे, 20. हे मृदू व्यंजन आहे सारे. ह वरटच्या ह पासून तर जबगडदश च्या श पर्यंत, बरोबर. हे काय आहे, हर्ष. आणि यांचा बाह्य प्रयत्न कोणता, संवार, नाद आणि घोष. झालं जी, पुढे चला. वर्गाणाम प्रथम तृतीय पंचमाः यनश्च अल्प प्राणाः. आता अल्पप्राण नावाचा जो बाह्य प्रयत्न आहे तो कुणाचा सांगतात, तो वर्गाणाम प्रत्येक वर्गाचा पहिला, प्रत्येक वर्गाचा तिसरा आणि प्रत्येक वर्गाचा 5वा आणि यांचा बाह्य प्रयत्न कोणता, अल्पप्राण. लागलं जी. तर प्रत्येक वर्गाचा पहिला म्हणजे कोणता, क च ट त प. प्रत्येक वर्गाचा तिसरा म्हणजे कोणता, ग ज ड द भ. आणि प्रत्येक वर्गाचा 5वा म्हणजे कोणता, य म ग ण न. आणि यन म्हणजे य व र ल, है की नाही. किती झाले, 5 त्रिक 15 ते आणि हे 4, 15 4 19. यांचा बाह्य प्रयत्न कोणता आहे, अल्पप्राण. कोणता आहे जी, अल्पप्राण. पुढे वर्गाणाम द्वितीय चतुर्थौ शलश्च महाप्राणाः. आता प्रत्येक वर्गाचा दुसरा, प्रत्येक वर्गाचा चौथा आणि शल यांचा बाह्य प्रयत्न कोणता, महाप्राण. कोणता आहे जी, महाप्राण आहे की नाही. वर्गानाम द्वितीय, वर्गांचा द्वितीय म्हणजे कोणता, ख प छ ठ थ. प्रत्येक वर्गाचा चौथा म्हणजे कोणता, घ झ ढ ध भ.
आणि शल श श स आणि ह किती झाले 14. यांचा कोणता आहे महाप्राण झालं जी. बस आता आपण थोडे तक्ते बनवूया. तर वहीवर घ्या तुम्ही. ठीक आहे. वहीवर शीर्षक द्यायचं, नाव द्यायचं स्थानबोधक आकृती. पहिले स्थानाचं करूया. स्थानबोधक चक्रम किंवा स्थानबोधक आकृती, तक्ता, नकाशा. ठीक आहे, काही पण नाव द्या. त्याच्या खालच्या ओळीवर लिहा सुरुवातीला कंठ. खालच्या ओळीवर लिहा कंठ. लिहिलं. त्याच ओळीवर पुढे लिहा थोडीशी जागा सोडून तालू. त्याच्या पुढे लिहा ओष्ठौ. त्याच्या पुढे मूर्धा. त्याच्या पुढे दंताः. त्याच्या पुढे नासिका. दिलं. त्याच्या पुढे कंठ तालू. एकाच वेळी द्यायचे सारं. पुढच्या पेजवर गेलं ते जाऊ द्या, खालच्या वेळीवर नाही घ्यायचं. एकाच वेळी पुढे लिहित चालायचं. कंठ तालू लिहिलं. त्याच वेळीवर पुढे लिहा कंठोष्ठम. कंठोष्ठम. त्याच्या पुढे लिहा दंतोष्ठम. त्याच्या पुढे लिहा जिव्हामूल. लिहिलं. काय लिहिलं? जिव्हामूल. आता काय करायचं? उभे कॉलम करायचे. कंठ आहे ना, कंठ आणि तालूच्या मध्ये उभी रेष मारायची सरळ खाली 4-5 ओळी 5-7 ओळी. नाही लक्ष देऊ राहिलं. त्याच्यानंतर तालू आणि ओष्ठ म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये उभी रेष मारायची. अशी कॉलम तयार करायचे. झाले. चला आता कंठ शब्द जो लिहिला होता ना त्याच्या खाली लिहा अ. त्याच्या खाली लिहा क ख. खाली खाली जायचं खालच्या ओळीवर. पहिलं लिहायचं अ. लिहिला अ. त्याच्या खाली काय लिहिणार क ख. खाली जायचं ग घ ग ह. आणि त्याच्या हच्या खाली लिहा विसर्ग. काय लिहायचं? हे झाले कंठ. किती झाले कंठ? 8 आहे की नाही? अ क ख ग घ घ ह आणि त्याच्यानंतर तालूच्या खाली लिहा. आता काय लिहिणार? ई च छ ज झ ञ. त्याच्या खाली लिहा य आणि श. य गाईचा य आणि श शामृगाचा श. किती झाले हे? 9 8. आठ झाले ना. लिहिले का 8 बरोबर? ई च वर्ग लिहिला 5. य आणि श. त्याच्या खाली ओष्ट. काय लिहिणार? ओष्टच्या खाली उ. त्याच्या खाली प फ ब भ म. मूर्ध लिहिलं का? ओष्ट राहिलं का? ओष्ट लिहिलं 3 नंबरला. मग कसं काय? ओष्टव नसतं तर लिहून घ्या. ओष्टव काही नाही. रप आहे नंतर लिहून आणा. कंठ तालू नंतर ओष्ट घेतं ना, काही हरकत. मागं पुढे जरी काही अडचण नाहीये. पुढे मागे जरी गेलं तरी काय. तर ओष्टच खाली काय लिहिलं? उ लिहिलं. प ब भ भ म लिहिलं. आणि खाली लिहा प आणि त्याच्या अगोदर अर्ध विसर्गासारखे चिन्ह. त्याच्या खाली फ आणि त्याच्या पूर्व मी माग अर्ध विसर्गासारखं चिन्ह. प फ लिहून प आणि फ लिहायचं आणि त्याच्या माग काय लिहायचं? अर्ध विसर्गासारखं चिन्ह. ठीक आहे. आता मूर्धा. त्याच्या खाली लिहा रू. ट ठ ड ढ न. र आणि श. र आणि श. हो गया? झालं.
आता दंताहा याच्या खाली लिहा लू. त थ ध ध न ल आणि स हे झाली दंत. नासिका य मंगण 5 आणि त्याच्या खाली अनुस्वार य मंगण आणि अनुस्वार. चला फटाफट. कंठ तालू त्या कॉलम मध्ये लिहा ए आणि ऐ. काय लिहिलं ए ऐ. त्याच्यानंतर कंठोष्टम तिथं लिहा ओ औ. ओ आणि औ. दंतोष्टम त्याच्या खाली लिहा व. आणि जिव्हामूलः त्याच्या खाली लिहा क आणि त्याच्या खाली ख. पण क आणि ख च्या अगोदर दोन्हीच्याही अगोदर अर्धविसर्गासारखं चिन्ह. झालं जी. चला हा तक्ता बनला कशाचा स्थानबोधक. आता लगेच पाहिल्या लक्ष देणार पण कोणाचं कोणतं स्थान आहे उच्चारण स्थान आहे. आता तक्ता नंबर 2 आकृती दुसरी. अभ्यंतर प्रयत्न बोधक चक्रम. अभ्यंतर यत्न या प्रयत्न बोधक चक्रम. ठीक आहे. खालच्या ओळीवर लिहा स्पृष्टम. ठीक आहे. 2-3 इंच जागा सोडून द्या. त्याच्या पुढचा कॉलम असेल ईषद स्पृष्टम. त्याच्या पुढचा कॉलम त्याच ओळीवर विवृत्तम. बरं ईषद विवृत्तम घ्या काही हरकत नाही. काही हरकत नाही. ईषद विवृत्तम घेतली चालेल कोणतंही घ्या. काय लिहिलं ईषद विवृत्तम. त्याच्या पुढे लिहा मग विवृत्तम पुढचा कॉलम. आणि शेवटचा कॉलम संवृत्तम. झालं. आता स्पृष्टम याच्या खालच्या कॉलम खाली लिहायच्या खाली त्या कॉलम मध्ये 5 वर्ग एका खाली एक लिहायचे. पहिल्या ओळीत लिहायचं क ख ग ग ग. त्याच्या खालच्या ओळीत लिहायचं च छ ज झ ञ. त्याच्या खालच्या ओळीत ट ठ ड ढ ण. त्याच्या खालच्या ओळीत त थ द ध न. आणि त्याच्या खालच्या ओळीत लिहा प फ भ भ म. झालं किती झाले 25. क ख ग घ ग छ छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ. बरोबर. चला ईषद स्पृष्टम याच्या खाली लिहा य व र ल. या खाली य त्याच्या खाली व त्याच्या खाली र आणि त्याच्या खाली ल. झालं. आता ईषद विवृत्तम या कॉलम मध्ये लिहा श श स ह. श श स आणि ह. त्याच्यानंतर कोणता आहे विवृत्तम. त्याच्या खाली लिहा 9 स्वर. म्हणजे कसं अ इ उ रू रू ए ओ ऐ औ. एवढं लिहून काढायचं. अ इ उ रू रू ए ओ ऐ औ. शेवटचा कॉलम जो आहे संवृत्तवाला त्याच्यात लिहा रस्वस्य अवर्णस्य उच्चारण काले. रस्वस्य अवर्णस्य उच्चारण काले केवलम. काय झालं संवृत्तम काय लिहिलं संवृत्तमच्या खाली रस्वस्य अवर्णस्य उच्चारण काले केवलम.
आहे की नाही? पुस्तकात आलतं ना, काय आलतं पुस्तकात? प्रक्रिया दशयां तु विवृत्तमेव. आणि त्याच्याबद्दल काय? ह्रस्वस्य अवर्णस्य प्रयोगे संवृत्तम. प्रयोग म्हणजेच काय? उच्चारण काल. इथं आपण शब्द बदलवला फक्त. प्रयोग म्हणजेच काय? उच्चारण कालात ह्रस्व वर्णाचा कोणता वर्ण आहे? अभ्यंतर प्रयत्न आहे, संवृत्त. बरोबर. आणि प्रक्रिया दशेमध्ये मात्र विवृत्तच आहे. झालं जी. चला, हे झालं कोष्टक. कशाचं? अभ्यंतर प्रयत्न. आता त्याच्यानंतर लिहा दुसरं कोष्टक, दुसरा तक्ता. बाह्य यत्न बोधक चक्रम. बाह्य यत्न बोधक चक्रम. याच्यात बी 5 कॉलम करायचे आपल्याला. 5 कॉलम करायचे उभे. त्यात पहिल्या कॉलम मध्ये लिहा विवाराः श्वासाः अघोषाः. विवाराः श्वासाः अघोष. एकाच पहिल्याच कॉलम मध्ये. कंसात लिहा खर. खर्चे. ठीक आहे. त्या कॉलम मध्ये लिहून टाका मग खाली. क ख च छ ट ठ त थ प फ. क ख. कच्या पुढे ख लिहायचं. क ख. खालच्या ओळीत च छ ट ठ त थ प फ. खालची खाली आहे त्याच्या आणखीन श श स. श श स एवढं झालं. आता नंबर 2 चा कॉलम. संवाराः नादाः घोषाः. संवाराः नादाः घोषाः. कंसातले हश म्हणजे हशचे सारे बाह्य प्रयत्न. लिहा खाली एकाच वेळेत. ग घ ग हे 3 एका वेळेत लिहायचे. ग घ ग. त्याच्या खाली ज झ य. ज झ य. त्याच्या खाली ड ढ न. त्याच्या खाली द ध न. त्याच्या खाली ब भ म. त्याच्या खाली य व र ल. त्याच्या खाली ह. काय लिहायचं? ह. आता चला इकडं अल्प प्राण. तिसरा कॉलम. अल्प प्राण कोण कोण? लिहा क ग ग. क नाही एकाच वेळेत 3 वर्ण एका वेळेत लिहायचे. अल्प प्राण्याच्या खालच्या वेळेत लिहा क ग आणि ग लिहिलं. त्याच्या खालच्या वेळेत लिहा आता च ज य. च ज य. पहिला तिसरा पाचवा. च ज य. त्याच्या खाली लिहा ट ड न. ट ड न. त्याच्या खाली त द न. त्याच्या खाली प ब म. त्याच्या खाली लिहा य व र ल. य व र ल. बरोबर. त्याच्या खाली लिहा सर्व स्वर. सारे स्वर सुद्धा अल्प प्राणच असतात. सर्व स्वर. झालं जी. चला. आणि त्याच्या मागचा जो कॉलम होता ना कोणता? संवारनाद घोषवाला दुसरा. शेवटी हवं त्याच्यामध्ये. त्याच्या बी खाली सर्व स्वर. ठीक. आता चला कॉलम नंबर 4 महाप्राण. त्याच्या खाली लिहा ख घ. दुसरा आणि चौथा ख घ. त्याच्या खालच्या ओळी छ झ. छ झ. त्याच्या खालच्या ओळी ठ
ध ठ ढ त्याच्या खालच्या ओळीत थ ध थ ध त्याच्या खालच्या ओळीत फ भ ठीक त्याच्या खालच्या ओळीत श श स ह श श स ह झालं जी. चला शेवटचा कॉलम. शेवटच्या कॉलम मध्ये काय लिहिणार? उदात्त अनुदात्त स्वरिता. उदात्त अनुदात्त स्वरिता झालं. लिहा त्याच्या खाली अ ई उ अ ई उ रू रू ए ओ ए ओ आई औ. सारे स्वर आले याच्यात बरोबर. अ ई उ रू रू ए ओ आई औ. झालं जी. कोणतं चक्र झालं? बाह्य प्रयत्न बोधक चक्र. साफ साफ झालं. बस आता हे चिंतन करून यायचे उद्या. काय की अभ्यंतर प्रयत्न किती प्रकारचे आहेत, बाह्य प्रयत्न किती प्रकारचे आहेत, कोणाचा अभ्यंतर प्रयत्न काय आहे, बाह्य प्रयत्न काय आहे, पुन्हा उष्म संज्ञा कुणाची, यन संज्ञा अंतस्थ संज्ञा कुणाची, स्पर्श संज्ञा कुणाची. ठीक आहे जी. हे सर्व पुन्हा तालु स्थान बी चांगलं चिंतन करून यायचं. आता हे कळालं म्हणजे सूत्र लक्षात आलं. मग कोणतं? तुल्यास्य प्रयत्न. कारण त्यांनी काय सांगितलंय? तालु इत्यादी स्थान आणि अभ्यंतर प्रयत्न ज्याच्या बरोबर समान असतील त्यांचीच परस्परामध्ये काय होते? सवर्ण समान होते. आणि रू आणि ऋ हे दोघं त्यांचं समान नाहीये. स्थान भी समान नाही. देखील रूचं स्थान काय आहे? काय मूर्धा आणि ऋच दंत आहे. स्थान भिन्न आहे. आणि अभ्यंतर प्रयत्न कोणाचा? ऋचा काय आहे सांगा बरं. हा नाही अभ्यंतर प्रयत्न ऋचा अभ्यंतर प्रयत्न विवृत्त आणि ऋचा बी विवृत्तच आहे. अभ्यंतर प्रयत्न समान आहे पण तालवादी स्थान समान नाहीये म्हणून त्यांची सवर्ण संज्ञा होत नव्हती. पण वार्तिकाच्या बळावर झाली. ऋ आणि ऋ या दोघांची परस्पर काय आहे? सवर्ण संज्ञा आहे. बरोबर आहे की नाही? मग आता ऋचे किती भेद आणि ऋचे किती भेद? ऋचे 18, ऋचे 12, 18 आणि 12 30 जणांचे बोधक आहे. ऋ पण 30 जणांचा बोधक आणि ऋ पण 30 जणांचा बोधक आहे. कारण त्यांची परस्परात काय आहे? सवर्ण संज्ञा आहे. ठीक आहे ना जी. असं आहे. मग हे चिंतन करून या. उद्याचा पुढचा विचार उद्या घेऊ. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण